हॅलो फ्रेंड्स, द आयुर्वेदिक मेंटर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण लास्टमध्ये नाही का आपण एक पेपर बघितला होता, संहिता अध्ययनचा जे पेपर होता ते आपण समोर 2024चा जो पूर्ण पेपर होता ते पूर्ण सॉल्व केला होता. आणि त्या सॉल्युशनमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण कसा पेपर लिहायला पाहिजे, कसा प्रेझेंट करायला पाहिजेत, आपल्या यूट्यूबमध्ये कसे आपले आन्सर अपेक्षित असतात. तर त्यांचं मी एक भरपूर चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न केला. त्याच पद्धतीने तुम्ही त्याला चांगला रिस्पॉन्स दिला. तुम्ही सर्वांना म्हणत होते तसं पण मी करणारच होतो तुमच्यासाठी. बट आता नाही का मी नेक्स्ट आलं आपला पदार्थविज्ञानचा. असं सगळे म्हणते ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजीचं. तर नाही का जे मॉडर्नचं पार्ट आहे त्याच्यात तुम्ही जास्त घाबरायचं काम नाही आहे. आयुर्वेदा पार्टवर फोकस करा. संहिता, पदार्थविज्ञान आणि संस्कृत या 3 विषयावर आधी फोकस करा. हे 3 सब्जेक्ट तुमचे पास झाले. माझं मेन फोकस मी तुम्हाला स्टार्टिंगपासून एकच गोष्ट सांगते, परत एकच गोष्ट सांगते की नाही का मी ऑलरेडी सर्व सिलेबस शिकवेले. ऑलरेडी तुम्हाला पासिंगसाठी प्रत्येक सब्जेक्टमध्ये 5ही सब्जेक्टच्या पासिंगपुरतं जेवढं लागते तेवढं सर्व मटेरियल, नोट्स अवेलेबल येतात, त्याचे लेक्चर्स अवेलेबल येतं, सर्व गोष्टी तुमच्याकडे पुरवलेल्या तर सर्व गोष्टी अवेलेबल येतात. आणि त्याच्यात कसं करायचं, काय करायचं त्याचं पूर्ण स्ट्रॅटेजी पण केलेलं आहे. तसं मला स्ट्रॅटेजी वगैरे बनवायला आवडत नाही. माझं म्हणणं आहे किंवा सिलेबस करा तुम्ही. सिलेबस शिकवला त्याच्यातून तर येणारच आहे. बट तुमच्यासाठी की कसं प्रत्येक जणांकडे, जास्त जणांकडे ते सर्व लेक्चर्स पोहोचले पाहिजेत, त्याच्यासाठी मी त्याचे स्ट्रॅटेजीवाले व्हिडिओ बनवले. कोणत्याच स्ट्रॅटेजीच्या व्हिडिओमध्ये मी काही वेगळं सांगितलेलं नाही. जे आधीपासून फॉलो करतात त्यांना सर्वांना माहिती आहे की त्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. मी फक्त कसं माहिती आहे का, आधी 1 महिन्याचा टाईम होता तेव्हा पण मी एकदा एक स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ टाकला. त्यात मी ब्लूप्रिंट ॲनालिसिस करून दाखवलं, त्यात सर्व गोष्टी सांगितल्या समजून. नंतर 20 दिवस झाले. 20 दिवसावर फक्त मी थोडेसे अजून स्पेसिफिक टॉपिकवर काय आलो की बा तुम्ही थोडेसे लिमिटेड या, थोडंसं रिव्हिजन फास्ट करा, थोडं पटपट करा, ह्या गोष्टी स्किप केल्या तर चालतात, ह्या गोष्टी स्किप केल्या तर चालतात, असं सांगितलं. म्हणजे काय होते हळूहळू. तसं तर टायमानुसार आहे ना. आता समजा तुमच्याकडे वेळेवर आहे, तर वेळेवर तुम्हाला समजा आता कुठं हे करायचं, तुम्हाला कुठं बाहेरगावी जायचं, तुम्हाला आता वेळेवर ठरलं प्लॅन, तर तुम्ही वेळेवर काय करसाल, ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या घेऊन तुम्ही लगेच तयारी करून जासाल. म्हणजे 2 कपडे घेऊन टाकसाल, आपलं अजून ब्रश वगैरे घेऊन टाकसाल. असे जे आपल्याला एकदम इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या घेऊन टाकसाल. आणि तेच जर का तुमचं सर्व प्लॅनिंग आधी असेल, तुम्हाला पिकनिकला जायचं, तर तुम्ही त्याची तयारी 1 महिन्यापासून आधी करता. तुम्ही प्रत्येक गोष्टीचं प्लॅनिंग करता, प्रत्येक गोष्ट व्यवस्थित करता, प्रत्येक गोष्ट ठेवली का नाही ते प्रत्येक वेळ डबल चेक करता. पण वेळेवर वेळेवर अर्जंट आहे, सगळ्या गोष्टी अर्जंट आहे. तर सेम सिच्युएशन तुमची, ही सिच्युएशन लक्षात ठेवा की आपला पेपर लवकर येते. पेपर आपल्याला आपल्या 9-10 दिवसावर पेपर आलेला आहे जवळ. ठीक आहे. आता समजा हे 11 तारखेला, हे समजा 11 तारखेला व्हिडिओ येते, म्हणजे आपल्याला टोटल आपल्याकडे 10 दिवसच पकडून चला. 10 दिवस येतात आपल्याकडे. 10 दिवसात आता तुम्ही 1 महिना आहे का नाही, 10 दिवस येतात आपल्याकडे. तर 10 दिवसात तुम्ही पट जे कामाच्या गोष्टी येतात, ज्या इम्पॉर्टंट गोष्टी येतात त्या घ्या ना. डिटेलमध्ये 1.5 वर्ष होतं. 1.5 वर्ष शिकलो का पण नाही, 1.5 वर्ष मग 1 महिन्यावर आलो, मग नंतर 20 दिवसावर आलो, आता 10 दिवसावर आलो. तर गोष्टी कमी होत जातील. आणि तुम्ही पण तुमचा माइंड तशासाठी प्रिपेअर करा की आपल्याला पास होणं इम्पॉर्टंट आहे. ज्यानं काही वाचलं नाही, काही नाही केलं, त्यांना एक आयडिया भेटली पाहिजे की पेपर कसा लिहितात, काय लिहितात. म्हणजे काय होते माहिती आहे का, छोट्या गोष्टी येतात. म्हणजे जे फिक्स क्वेश्चन येतं, जसं की आपल्या सामान्य विषय सिद्धांत आहे, तुम्हाला फिक्स क्वेश्चन येतो पदार्थामध्ये. आपल्या साध्यतेनुसार व्याधी, चिकित्सा चतुष्पाद हे फिक्स क्वेश्चन येतं संहितामधले. अजून अभावाचे प्रकार पदार्थामध्ये फिक्स SAQ आहे. तर असे काही जे फिक्स क्वेश्चन राहतात ना, किंवा धारणीवर वेगवेगळे क्वेश्चन येईल, तर फिक्स क्वेश्चनमध्ये नाही का तुम्ही नाही का कसं प्रेझेंट कसं, आता जे क्वेश्चन आपल्याला व्यवस्थित येत नाही, त्याचा डाटा आपल्याला माहीत नाही, त्याच्यामध्ये आपलं थोडंसं 19-20 होऊ शकते का. पण त्याच्यासाठी पण मी तुम्हाला काय सांगते, आणि लिटरली सांगतो तुम्हाला, ज्या पद्धतीने मी तुम्हाला आन्सर रायटिंगच्या ज्या टेक्निक्स मी टिप्स सांगत आहे, आणि ज्या पद्धतीने मी पेपर प्रेझेंटेशन सांगणार आहे, असं तुम्हाला डिटेलमध्ये कोणीच समजून सांगणार नाही. आणि एवढं कोणाकडे टाईम नाही आहे किंवा पूर्ण पेपर वापस सॉल्व करा. आता तुम्ही जर का हे बघितलं तर पूर्ण 1 दिवस माझा पूर्ण पेपर सॉल्युशनमध्येच जाते. काहून जाते, कारण की मला व्यवस्थित लिहायला लागते, व्यवस्थित पूर्ण सर्च करून. कारण की मी तुम्हाला कंटेंट देते. मी पेपरमध्ये मिस्टेक अलाउड असतात. पेपरमध्ये मिस्टेक झाले, पेपरमध्ये आपण इतकं ध्यान नाही करत, इतकं रायटिंगचं ध्यान नाही देत. आपण पटापट लिहितो. आपल्याला तिथं प्रेझेंटेशन नाही, आपल्याला कम्प्लिशनकडे ध्यान राहते. इथं मला तुम्हाला शिकवताना तुमच्याकडे सगळ्या गोष्टी प्रॉपर गेल्या पाहिजेत, की प्रॉपर कसं असलं पाहिजे. तुम्हाला ते जेव्हा व्यवस्थित कळत, तुम्हाला याच्यासाठी काम काय बनलं, तुमचं ऑब्झर्वेशन करा. मी लास्ट लेक्चरमध्ये पण मी पूर्ण क्वेश्चन रीड नाही केले, पूर्ण क्वेश्चन रीड नाही करत बसलो. माझा हेतू इथं आन्सर रीड करणं नाही. आन्सर बुकमध्ये ऑलरेडी प्रेझेंट येतं. क्वेश्चन हेच आहे, क्वेश्चन हे टॉपिकमध्ये येतं, बुकमध्ये आहे. पण मी वेगळं काय सांगते तुम्हाला सांगते की बा कसं लिहायचं. एक्झामिनर कसा माइंडसेटनं पेपर चेक करतो. तुमचा जर का पहिला LAQ तुम्ही जर का व्यवस्थित आरामात टाईम देऊन, पहिल्यांदा जो LAQ तुमचा 4 पैकी तुम्हाला व्यवस्थित येतो तो आधी सॉल्व करायचा.
जो येतो तो, आणि इतक्या व्यवस्थित प्रेझेंट करायचा प्रत्येक टॉपिकनुसार. म्हणजे प्रश्न म्हणजे आता समजा तुम्हाला हा मी याच्यावरून उदाहरण सांगतो म्हणजे तुम्हाला अजून चांगलं समजेल. ठीक आहे, याची PDF तर तुम्हाला भेटूनच जाईल, याची PDF. आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. कशासाठी सांगते, 2 गोष्टी. एक तर तुम्ही मला पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता. यूट्यूबवर कमेंटमध्ये एवढं काही चॅट व्यवस्थित होत नाही, कमेंट सर्व करतील याची काही गॅरंटी नाही. टेलिग्राम ग्रुपवर जॉईन राहिलं तर एक वातावरण राहते अभ्यासाचं, तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतात. आणि अजून तुम्हाला तिथं आता हे जे मी लेक्चर शूट करत आहे, आता हे लेक्चर मी आता समजा 11 वाजता शूट करत आहे, आता तुमच्याकडे येईल कमीत कमी 12-1 वाजते. मी तर जसं झाल्या लगेच अपलोड करतो, कधी अपलोडिंगला टाईम लागते. तर लेक्चर म्हणजे टाईम लागते. आता हे जे 1 दिवसाचा टाईम आहे, सध्या तुमच्याकडे टाईम आहे का नाही. तुम्ही टेलिग्रामवर राहिले तर मी नाही का याचं नाही का ऑलरेडी याची नोट्स तिच्यावर टाकलेल्या आहेत. जसं मी नोट्स तयार करतो, जे समजा टॉपिक येणार आहे नेक्स्ट, त्याचं मी ऑलरेडी मी नोट्स असो काही मटेरियल असो ते मी ग्रुपवर टाकतो आणि नोट्समध्ये अपलोड करून टाकतो. आता नोट्समध्ये अपलोड झालं, तुम्ही रोज थोडी चेक करणार आहात. त्याचं नोट्स तुम्हाला अपडेट्स कुठून भेटतील, टेलिग्रामवरून अपडेट भेटतील. तर ते जॉईन करून घ्या. आणि तुम्हाला आता अजून लेक्चर पाहत असेल, आता मी डेली लेक्चर अपलोड करत राहतो. सध्या मला थोडंसं कामात होतो, मी पण बिझी होतो. मी पण भरपूर, आणि मेन म्हणजे खास म्हणजे मटेरियल तयार नाही. मटेरियल इन द सेन्स मला खूप काही करायचं. तुम्हाला पेपर सोल्युशन द्यायचं, तुम्हाला 1 शॉटमध्ये रिव्हिजन पण करायचं, पण टाईम कमी आहे ना. सिलेबस पण थोडा बाकी आहे, सिलेबस थोडा असा एवढा बाकी. माझा हेतू होता की पूर्ण सिलेबस हे करा. पासिंगपुरतं तुम्ही ऑलरेडी केलेलं आहे, पण मी पूर्ण तुम्हाला पेपरच्या आधी देऊन टाकतो ना. पहिल्यांदा तुमचं काम बनते संहिता, पदार्थ आणि संस्कृत ज्याला येत नसेल त्यांनी पण संस्कृत करा, शिका. मी एकदम इझीमध्ये सांगितलेलं आहे, इतकी प्रॅक्टिस घेतलेली आहे. आणि सिम्पल टॉपिकमध्ये त्याचं जे मी पद्धतीने सांगते त्या पद्धतीने आधी संस्कृत वर्णन परिचय जे इंट्रोडक्टिव्ह पूर्ण डिटेलमध्ये मी सांगितलेलं आहे, त्याच पद्धतीने मी संहिताचं पण सांगितलेलं आहे. संहिता एवढा परफेक्ट करून टाकू तुम्हाला नाही का, नंतर क्रिया आणि रचनाचं टेन्शन येत नाही. जे पेपर नंतरचे त्याचं टेन्शन आत्ता नका घेऊ तुम्ही. मी चाललो का, मी सोडून दिलं का तुम्हाला वाऱ्यावर, नाही ना. पेपराला टाईम आहे ना, पेपर आले का नाही. पण मी सध्या जे सांगायचा प्रयत्न करत ते करा. आता पदार्थ विज्ञान स्ट्रॉंग करा थोडासा. पदार्थाचा पेपर 2 आहे, त्याचं जवळपास मी सर्व सोल्युशन मी याच्यातच दिलेलं येतं. जे पेपर 2च्या ज्या नोट्स येतात त्या नोट्समध्ये सर्व क्वेश्चन मी इन्क्लूड केलेलं येतं. 3 इयर्सची, याच्यात तर मी 1 इयरचा सुमार क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून दाखवते. त्याच्यात मी डायरेक्ट नाही का 3 इयर्सचे जे प्रत्येक टॉपिक वाईज मी इम्पॉर्टंट टॉपिक सर्व क्वेश्चन डायरेक्ट जे लास्ट इयरचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आहेत त्याचे सोल्युशन मी ऑलरेडी त्याच्यात दिलेलं येतं. तर तुम्ही सर्व गोष्टी करा. मी तुम्हाला अजून त्याच्यावर पण लेक्चर घेईल. आता नेक्स्ट आपल्याला संस्कृतचं पण प्रेझेंटेशन देईल, रचनाचं पण येईल, क्रियाचं पण येईल, पण वेळेनुसार येईल. सध्या ज्या गोष्टी महत्त्वाच्या येतात त्या गोष्टी तुम्हाला आधी भेटल्या जातील. ठीक आहे, सध्या आपला पेपर आहे पहिला संहिताचा. सर्वांनी संहिता, संस्कृत आणि पदार्थ हे 3 सब्जेक्ट स्ट्रॉंग करून घ्या. यानं काय होईल, मी काहून म्हणते, हे 3 सब्जेक्ट असे येतं की स्कोरिंग सब्जेक्ट येतात आणि तुम्ही कमी टायमामध्ये तुम्ही हे सर्व मास्टर करू शकता. तुम्ही जर काय अॅनाटॉमीला तुम्ही 2-3 दिवस दिले तर त्याच्यातून तुम्हाला बेटर रिझल्ट भेटणार नाही आहे. तुम्हाला थोडं वेळेवर आठवणार नाही, थोडंसं प्रेझेंटेशनमध्ये गडबड होईल, कारण की त्याच्यात डायग्राम्स वगैरे राहतात, ते प्रिपरेशन करायला टाईम नाही. बट त्या रिस्पेक्टमध्ये जर का तेवढी महिने तुम्ही त्याच्यात करता, तेवढी महिने जर का तुम्ही संस्कृतमध्ये घेतली तर इम्पॉर्टंट टॉपिक तुम्ही आरामात करू शकता. पासिंगपुरतं तर संस्कृतचा पेपर पण इतका इझी आहे. आणि पेपर 2मध्ये पण मी सांगितलेलं आहे, पंचतंत्राच्या कथा, आयुर्वेद इतिहास, हे सर्व गोष्टी महत्त्वाच्या येतात. आता तुम्ही म्हणत असाल की सर पेपर पदार्थ विज्ञानचा तुम्ही संस्कृतचं काय बोलते, तुम्ही नाही का संस्कृतचे लेक्चर पण पाहणार नाही. ह्या गोष्टी मी संस्कृतच्या याच्याच जर का सांगितल्या, सगळ्या गोष्टी संस्कृतच्या, तुमचं पहिली गोष्ट तुम्ही संस्कृतचं लेक्चर पाहायलाच भीता. संस्कृतचा टॉपिक म्हणलं तुमचं पंढरी गायवरती काहून होते. तर हे तुम्ही अटेम्प्ट करा ना, बघा तसंही काय म्हणणं आहे त्याचं सब्जेक्टचं. नाही बा सब्जेक्ट तर तो राहणारच आहे, फेलच होणार आहे. मग का फेल तुम्हाला का पास व्हायचं नाही का, तुम्हाला हेच लटकून ठेवायचं का. समोर तर अजून पेपर म्हणजे सेकंड इयरला तर अजून अवघड सब्जेक्ट येतात, अजून जास्त सिलेबस आहे. तर तुम्हाला ते गोष्टी करायच्या आणि तुम्ही इथंच गोष्टी क्लिअर करून टाका. आता जे जुनं झालं ते विसरून जा. आता जे पण नवीन व्हिडिओ बघत असतील, आता जे पण व्हिडिओ येतील ते नाही का तुम्ही तिथून बघितले, तुम्हाला चॅनलबद्दल माहीत झालं, तुमचं पहिलं काम म्हणजे चॅनल सबस्क्राईब करा आणि सर्व प्लेलिस्ट बघा. सिलेबसमध्ये काय नाही पहिल्यांदा बघून घ्या, की स्ट्रॅटेजीवाले व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला आयडिया लागते की इम्पॉर्टंट गोष्टी काय करायच्या. टेलिग्राम ग्रुपवर तुम्ही पर्सनली मला डाऊट विचारू शकता, काय असलं ते. आता आपण टॉपिकवर येऊ. ठीक आहे, तर पहिला प्रश्न LAQ पेपर प्रेझेंटेशन असं समर 2024चा पदार्थ विज्ञान पेपर 1चा. ठीक आहे, पेपर 1 जसा केला तसंच पेपर 2चं प्रेझेंटेशन असेल. काही वेगळं आहे का, नाही. फक्त मी ज्या गोष्टी लक्षात ठेवतो दिल्या. पहिला प्रश्न काय, गुण लक्षण लिहून सामान्य गुणाचे चिकित्सीय महत्त्व स्पष्ट करा. आता हे काय आहे, गुणाचे लक्षण विचारले आपल्याला, सामान्य गुणाचे चिकित्सीय महत्त्व विचारले. ठीक आहे, आता याच्यात नाही का आपल्याला लिहायचा पहिल्यांदा परिचय. आता हे जे मी परिचय निष्कर्ष सांगते हे लिहिणं आवश्यक आहे. आवश्यक का बरं आहे मी सांगतो, म्हणून लिहा. त्याचा रिझल्ट तुम्हाला डायरेक्ट एक्झाममध्ये दिसेल.
तुम्ही त्याच्या लॉजिकमध्ये नका सर महत्त्वाचं आहे का नाही, याच्यात आहे काय मला सांगा. असं काय अवघड आहे का? तुम्ही फेकमफाकी करताच ना, आन्सरमध्ये फेकमफाकी करता. आणि मी फक्त तुम्हाला लॉजिकल फेकमफाकी सांगते. आणि फेकमफाकी पण नाही, हे पद्धत आहे आन्सर रायटिंग, मॉडेल आन्सर कसे असले पाहिजेत. हे हाय लेवलच्या गोष्टी येतात, ह्या कोणी इतक्या लेवलवर आपल्याला सांगत पण नाही. ह्या गोष्टी कशा आहे माहिती आहे का, हे तुम्हाला स्वतः ॲनालिसिस करतात. आणि ज्याला माहिती ते तुम्हाला शेअर करणार नाही. ते पेपरामध्ये लिहिणं हुशार लेकरं कशाला सांगणार आहेत, त्याला काय गरज पडते. आणि भरपूर लोकांना माहीत पण नाही, पासिंग पुरतं थकते काम. सर्व टॉपर येते ते गजात कसं ते तसं राहते. तो विषय जुना राहिला. आपण पहिल्यांदा टॉपिक स्टार्ट करू. गुणलक्षण परिचय. आयुर्वेद शास्त्रात गुण हा एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे, जो द्रव्यांचा स्वभाव, प्रभाव व कार्य यांना स्पष्ट करतो. आता गुण विचारला आपल्याला, तर गुणबद्दल तुम्ही इंट्रोडक्शन देऊ शकता, गुणबद्दल माहिती सांगू शकता थोडी. नंतर आपल्याला याचंच महत्त्व, हे जे आपण आन्सरमध्ये लिहिणारो पूर्ण त्या थोडक्यात आपल्याला लिहायचं. म्हणजे एक्झामिनर जेव्हा आला तर समजा त्यानं पहिला प्रश्न, जर तुमचा पेपर खोलला, पहिला पेपर खोला, त्याला पहिला LAQ दिसला, तुम्ही पहिला गुणलक्षण लिहून सामान्य चिकित्सीय महत्त्व स्पष्ट करा. तुम्ही त्याचा परिचय लिहिला, अरे वा, ते पहिल्यांदा तिथं इम्प्रेस होईल किंवा परिचय. मग ते पहिल्यांदा वाचेल किंवा त्याने व्यवस्थित लिहिलं का. मग तुम्ही व्यवस्थित लिहिलेलं असलं की सामान्य गुणाचे 30 प्रकार सांगितलेले, तर यामध्ये 20 गुरुवादी गुण, शारीरिक गुण आणि 10 पराधी सिद्धीचे उपायभूत गुण यांचा समावेश आहे. तर याच्याहून त्याला समजून गेलं की बा हे आतमध्ये याला येते. याच्याहून त्याला काय समजून गेलं की तुम्हाला याचं आन्सर माहिती आहे, ठीक आहे. नंतर त्या आपण लिहिलं गुरुवादी गुणांचे चिकित्सीय महत्त्व. आता आपल्याला विचारलं ना गुरुवादी गुणाचे चिकित्सीय महत्त्व, तर आपण सामान्य गुणामध्ये 2 गुण येतात, गुरुवादी गुण आणि परादी गुण. तर गुरुवादी गुणांचे चिकित्सीय महत्त्व पॉईंट वाईज त्यांना दिसलं. पहिला क्वेश्चन रीड करेल एक्झामिनर, काही प्रॉब्लेम नाही, रीड करू दे ना. नंतर त्याला दिसतं ते, नंतर त्याला वाचलं, त्याला नंतर हे दिसतं ते, वा त्या अजून थोडंसं इम्प्रेशन वाढत. नंतर त्यांना दिसलं परादी गुणाचे चिकित्सीय महत्त्व, तुम्ही ते पण हेडिंगनुसार टाकलं, त्याला हे केलं, अंडरलाईन केलं, त्याच्या बाद समजून सांगितले पूर्ण 10 परादी गुण. ते पण त्याच्यात पण तुम्ही डिफरन्शिएशन केलं, त्याला सर्व पॉईंट दिसले. आज तुम्ही हे सर्व दिसलं, त्यानं इथं रीड केलं, सर्व गोष्टी आल्या, इथपर्यंत आलं, सर्व झालं. नंतर त्याला दिसलं की बा याने निष्कर्ष पण लिहिला. निष्कर्षामध्ये तुम्ही काय समजून सांगितलं की गुणधर्माचा योग्य उपयोग केल्यावर शरीरातील दोषांचे संतुलन राखले जाऊ शकते. नंतर प्रत्येक द्रव्याचा गुणधर्म लक्षात घेऊन त्याचा औषध म्हणून कसा उपयोग करता येईल हे आयुर्वेद चिकित्सा पद्धतीने महत्त्वाचे ठरते. वात, पित्त आणि कफ या दोषांचे समतोल राखण्यासाठी योग्य गुणधर्म असलेल्या द्रव्यांचा उपयोग करणे आवश्यक आहे. त्यामुळे सामान्य गुणांचे चिकित्सीय महत्त्व मोठे असून त्याच्या आधारे आरोग्य व्यवस्थापन शक्य होते. हे संपूर्ण विवेचन आयुर्वेदातील मूलभूत संकल्पनावर आधारित असून याचा उपयोग सामान्य आरोग्य राखण्यासाठी तसेच विविध आजारांवरील उपचारासाठी केला जातो. आता हे काऊन लिहिलं, हे मी घाईघाईत मी लिहायचं विसरलो, म्हणून तुम्ही याच्यात नाही का जे गुणचे लक्षण आहे तर गुणाचे लक्षण मी ॲड करणं विसरलो या आन्सरमध्ये, तर तुम्ही ते ॲड करू शकता. ठीक आहे, तेवढं तुम्ही तर करू शकताच, तेवढं तुम्ही विसरलो म्हणून हे लिहिलं, ज्याला नोट्स पण बघितलं त्याच्यासाठी. ठीक आहे, तर इथं झालं. तर यानं काय होईल माहिती आहे का, एक्झामिनरनं पहिला क्वेश्चन वाचला, त्यानं बघितलं की नाही याला सर्व गोष्टी येतात, मग ते नाही का, मग ते पाहणार नाही, मग ते काय करत, त्याला सर्व टॉपिक सापडला, त्याला सर्व व्यवस्थित दिसलं. नंतर दुसऱ्या क्वेश्चनमध्ये त्याला माहिती परिचय, त्याला माहिती की हेच परिचय लिहिला. नंतर याच्यात काय आपल्याला द्रव्याची व्याख्या, लक्षण आणि प्रकार लिहून आकाश महाभूताची उत्पत्ती, गुण, आयुर्वेदातील महत्त्व, हे याच्यात पाहायचं ना. द्रव्य लक्षण लिहायचं आपल्याला, द्रव्याची व्याख्या लिहायची, द्रव्याचे प्रकार लिहायचे, नंतर आकाश महाभूताची उत्पत्ती लिहायची, गुण लिहायची, आयुर्वेदातील महत्त्व लिहायचं. हेच आपले हेडिंग राहणार येतं. हेडिंग आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेलं येतं. आणि एक एक्स्ट्रा हेडिंग काय राहील परिचय, आणि एक एक्स्ट्रा हेडिंग काय राहील निष्कर्ष. हे माझ्याकडून राहील. हे तुम्ही तसं पण लिहिताच, हे इंट्रोडक्शन तुम्ही लिहिताच, फक्त तुम्ही एक स्पेशल हेडिंग मार्फत नाही लिहित आणि पॉईंटनुसार नाही लिहित. ठीक आहे, आणि जनरल माहिती आहे, त्याच गोष्टी येतात. द्रव्याबद्दल तुम्हाला 4 गोष्टी माहितीच असताना फेकम बाकी तेच. आणि सगळ्यात इझी, स्वस्त असते स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनमच, हे तुम्हाला स्वास्थ्य रक्षण, जिथं चिकित्सीय महत्त्व किंवा आयुर्वेदाचं महत्त्व आलं तिथं हा एक लाईन तर तुम्ही फिक्स टाकू शकताच ना. मी तुम्हाला एक जनरल मी ते पण एकाच कमेंट आली होती, तर त्याच्यावरून मला पण आयडिया सुचली. मी तुम्हाला काय करतो, तुम्ही सजेशन देत राहा ना, की म्हणजे माझं पण डोकं चालते. कारण की झालं काय, मी इतके दिवस झाले, 1-1.5 महिना झाला मी पूर्ण इच्छित होतो, तर माझं डोकं सध्या आता माझे विचार करायचं कॅपॅसिटी हेच घुमते, मला आयडिया जास्त येत नाहीत. तुम्हाला जे गरजेचं आहे तुम्ही मला रेफर करू शकता, सजेस्ट करू शकता, मी त्याच्यावर रिप्लाय देतो आणि त्याच्यावर मी तसं काम पण करतो. ठीक आहे, तर तुम्ही मला सजेशन देऊ शकता, सजेशनसाठी आपण ओपन. तर ठीक आहे, ओपन. तर हे परिचय, नंतर द्रव्याची व्याख्या, ते आता वाचत नाही बसणार ते की काय लिहिलं एक्झामिनर. द्रव्याची लक्षणं, त्याच्यात त्याला हे दिसतं, ते वर्षावरची त्याचे फिकते. नंतर द्रव्याचे प्रकार, ते चार्ट, ते इतकं डिटेलमध्ये थोडी बसणारे काय. जर आकाश महाभूताची उत्पत्ती त्याला व्यवस्थित दिसलं, ऑटोमॅटिक काय होईल माहिती आहे का, ऑटोमॅटिक नाही का तुमचं प्रेझेंटेशन आयुर्वेदातील वेदांत दर्शनानुसार हे सर्व. मग गुण काय, आकाश महाभूताचे गुण विचारले, ते गुण टाकले आपण. नंतर त्याच्या उत्पत्ती दिल्यानंतर आयुर्वेदातील महत्त्व पण तुम्ही मी ज्या पद्धतीने सांगते त्या पद्धतीने लिहा, म्हणजे तुम्हाला मार्क भेटतील.
ठीक आहे. चांगले मार्क भेटतील. मार्क तर तुम्हाला तसे पण भेटणारच आहेत, असं काही नाही. मी काही वेगळं सांगत नाही तुम्हाला. मी फक्त एक्स्ट्रा निष्कर्ष आकाश महाभूत हे शरीरातील अवकाश व हालचालींना पूरक असते. एवढं तर सर्वांना माहीतच आहे ना. त्याचे संतुलन, पचन, श्वसन, रक्तसंचार आणि मेंदूच्या कार्यप्रणालीस मदत करते. माहितीच आहे, एवढं तर तुम्ही महाभूताबद्दल माहीतच आहे. योग्य आहार, जीवनशैली व आयुर्वेदिक उपचार पद्धतीने आकुश हे तर तुम्हाला हे तर कुठं पण आहेच. हे टॉपिक तुम्ही कुठं पण टाकू शकता. द्रव्य महाभूताबद्दल आलं की महाभूताच्या प्रत्येक महाभूताबद्दल थोडी माहिती आपल्याला असली पाहिजे. थोडं इम्पॉर्टंट टॉपिक तुम्ही केले की तुम्हाला एक बेटर रिझल्ट घेता येतो. ठीक आहे. सेम याच पद्धतीनं तुमचं बाकीचे सर्व येतं. तर यानं काय होईल माहिती का, तुमचे 4 एरिया की तुमचे या हेडिंगनुसार केले, मग शेवटी तुमचा कंटेंट थोडासा खाल्ला जरी, तुमचा कंटेंट थोडासा लो जरी झाला तरी त्याच्यात काही डिफरन्स येणार नाही. सेम हेच क्वेश्चन त्रिविध दुःखे, मग तुम्ही हेडिंग टाकलं त्यानंतर हे याच्यात ऑब्झर्व तुम्ही याचे नोट्स तुम्हाला भेटून जातील. नोट्सचा प्रॉब्लेम नाही. तुम्ही फक्त ऑब्झर्व करा की माझं म्हणणं काय. आणि हे मी नाही का याच्या हिशोबानं वेगळं सोडून मी तुम्हाला पेपरमध्ये प्रेझेंटेशन लिटरली कसं, आता हे बघा लिहिलं आणि पेपरामध्ये आता हेच नाही का टॉपिक मी नोट्समध्ये पण लिहिलेलं होतं. सर्वजण विचारतात सर नोट्स सफिशियंट आहे का, नोट्स सफिशियंट येतं का. आता एक जण नाही का नेहमी मला दर्शनसाठी मला नाही का खूप हे आले की सर दर्शन तुम्ही मला जे शिकवलं ते सफिशियंट आहे का. तर मी इथं दर्शनाचा टॉपिक तुम्हाला सांगतो. तर पहिल्यांदा दर्शन सफिशियंट आहे, पण दर्शनाचा पहिल्यांदा तुम्हाला परिचय लिहायचा. भारतीय तत्त्वज्ञानात 9 प्रमुख दर्शन मानले जातं. त्यामध्ये 6 आस्तिक दर्शन, 3 नास्तिक दर्शन येतं प्रकार येतं. आता तुम्हाला इथं नाही का मी भरपूर क्वेश्चन सांगते म्हणून काय होते तुम्हाला सारखं वाटत आहे, पण तुम्हाला तिथं फिक्सच क्वेश्चन आहेत ना. तुम्हाला द्रव्यावर 4 क्वेश्चन येणार आहेत का, नाही. नोट्समध्ये तुम्हाला असं वाटतं की यार 4 जागेवर तेच गोष्टी फिरत येतात. अरे पण एक्झामिनरला थोडी माहिती आहे की तुम्ही काय लिहिलेलं काय नाही. एक्झामिनरला तुम्ही तिथं एकच द्रव्याचं तुम्हाला एकच क्वेश्चन येईल ना द्रव्यावर, महाभूतावर. तुम्ही काही जरी प्रिपेअर केलं, तुम्ही थोडंफार मागं पुढं जरी लिहिलं, असं नाही म्हणत की मी हेच लिहा म्हणून. मी हे नाही म्हणत की हेच लिहा, पण मी तुम्हाला हे प्रत्येक याच्यात परिचय काऊन लिहिते, प्रत्येक याच्यात काऊन सांगते की तुम्हाला नाही का वेगवेगळ्या व्हरायटीचे परिचय, वेगवेगळ्या पद्धतीचे निष्कर्ष दिसतात. म्हणजे तुम्हाला समजते की आपले कसे घुमू कसे आपण जनरली आपण लिहू शकतो. ठीक आहे. तर हे गोष्टी थोडीशी तुम्ही पण थोडं ऑब्झर्व करणं चालू करा. नंतर लिहायचं कसं, प्रेझेंटेशन कसं करायचं दर्शनाचं, तर दर्शन टॉपिक तुम्ही इथून बघू शकता. तुम्हाला एक मॉडल आन्सर समजून जाईल. आणि सेम सांख्य दर्शन जे आहे ना, ते मी जे नोट्समध्ये तेच इथं लिहिलेलं आहे. मी का दुसरं नाही लिहिलं, हेच सर्व नोट्समध्ये शिकवेले. फक्त नोट्समध्येच कन्साईज वेमध्ये आहे ना. नोट्समध्ये आपण फेकमफाकी थोडी करतो, त्या गोष्टीवरच त्यालाच एक्सप्लेन करायचं, त्यालाच व्यवस्थित मांडायचं. ठीक आहे. हेच तर गोष्ट राहते. आपल्या 3 गोष्टी राहतात जेव्हा आपण अभ्यास करायच्या. 2-3 गोष्टी राहतात, त्या तुम्ही थोडंसं समजून घ्या. पहिल्या गोष्टी मॅक्सिमम आपण नाही का शिकायचा प्रयत्न करतो, तो आपण शिकतो कोणता पण टॉपिक, तो आपल्याकडे 1.5 वर्षाचा टाईम राहते, त्याचा कालावधी राहते. त्यामध्ये जेवढं तुम्हाला नॉलेज होते तेवढं गेन करायचं. जेवढ्या गोष्टी होतात, जेवढे लेक्चर अटेंड करणं होतात, जेवढं माहिती करणं होते तेव्हा घेऊन टाकायचं. आणि जसे टॉपिक होतात तसे आपण त्या टॉपिकवरच्या पुस्तकामधून शॉर्ट नोट्स करतो. पुस्तकामधून आणि जे टीचरनं शिकवलं इम्पॉर्टंट टॉपिक याच्यावरून आपण शॉर्ट नोट्स करतो. काऊन करतो की बुकमधले जे गोष्टी जातात त्याच्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या नसतात. काही एक्स्ट्रा गोष्टी राहतात ज्या बुकमध्ये इन्क्लूड नसतात. प्रॅक्टिकल बेस्ड गोष्टी राहतात, त्या आपण नोट्समध्ये इन्क्लूड करतो. आता प्रत्येक गोष्टीच्या नोट्स बनवल्या झाल्या. नोट्स राहतात कन्साईज वेमध्ये. काऊन राहतात की ते कन्सेप्ट अंडरस्टँड करायसाठी, त्याचं जे आपण जे शिकलो त्याचं एक अंडरस्टँडिंग डेव्हलप व्हायसाठी. आता याचं दुसरी बाजू येते जेव्हा पेपरमध्ये लिहायचं. तुम्ही हे गोष्टी अभ्यास करायसाठी ठीक आहे, पण जेव्हा पेपरमध्ये लिहिता तेव्हा पेपरमध्ये तुम्ही का कन्साईज वेमध्ये लिहिणार का, नाही. तुम्हाला पेपरमध्ये नाही का तुम्हाला पुस्तकापेक्षा जास्त लिहायला लागते. म्हणजे ज्याच्यातून तुम्ही शॉर्ट केलं, जेव्हा शॉर्ट वाचलं त्याच्यापेक्षा तुम्हाला पुस्तकापेक्षा पण जास्त लिहायचं त्याच्यात. तर त्याच्यात कसं लिहाल तुम्ही, त्यात थोडंसं तुमचं मत टाका. आणि प्रत्येकाची भाषा स्वतःची असली पाहिजे. असं काही नाही तुम्ही की पुस्तकाचीच भाषा यूज केली पाहिजे. काही क्वेश्चनमध्ये तुम्हाला असं वाटेल की सरांनी पुस्तकातली काही लँग्वेज यूजच नाही केली, ते आपण इतक्या वेळेस रीड करत आहे. नाहीतर बाकीच्या नोट्समध्ये तुम्हाला काय होते, पुस्तकातलं तेच शब्द तुम्हाला वाटते सारखं तेच तर आहे. मग ते माणूस नाही का मग दिमाग घेऊन जाते. मी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने दिमागाला कसं ॲक्टिव्ह करायचं हे सांगते. ठीक आहे. हे गोष्टी तुम्ही वारंवार मी का सांगते की ह्याच्यानं तुम्हाला फायदा होईल, हे तुमच्या गोष्टीवर हे होईल. याचं राहिलं रिव्हिजन, प्रत्येक गोष्टीचं रिव्हिजन होईल. प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला पेपराच्या आधी प्रत्येक गोष्टीचं रिव्हिजन भेटेल. सगळं मी प्लॅनिंग करत आहे. एक गोष्टी जशा पॉसिबल आहेत तशा करत आहे. फक्त सध्या तुमचं काम म्हणते मी जे प्रोव्हाइड करत आहे ते ॲनालिसिस करा, त्याचा पुरेपूर फायदा घ्या, प्रयत्न करा. ठीक आहे. हे इथं नाही का हे लेक्चर नाही का मी तुम्हाला शिकवायसाठी नाही करत आहे. हे फक्त तुम्हाला पेपरमध्ये पदार्थ विज्ञान इतका सोपा सब्जेक्ट आहे. पेपर 1 नाही का सफिशियंट आहे तुम्हाला नाही का मॅक्सिमम स्कोर करायसाठी. तुम्हाला आरामात 60 ते 70 मार्क तुम्हाला पेपर 1मध्येच पडू शकतात.
तर पेपर 2 तुमचा थोडासा डाऊन जरी गेला तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि पेपर 2 एकदम इझी आहे. प्रमाण वगैरे तुम्ही प्रमाणाला नाही का तुम्ही हे करून ठेवलेलं आहे, काय करून ठेवलेलं आहे, भूत घालून ठेवलेलं आहे मनात. प्रत्यक्ष प्रमाण काय, त्याचं म्हणणं काय तिथं समजून घ्या. परीक्षा प्रमाण काय आहे, तर त्याचं महत्त्व काय, सर्व ॲप्लिकेशन बेस्ड गोष्टीचा. तुम्हाला काय झालेलं माहिती, तुम्हाला धारणा बनवून ठेवलेली आहे की बा पदार्थ विज्ञान काय थेरॉटिकल सब्जेक्ट आहे, काही ॲप्लिकेशन बेस्ड काम नाही, काहीच काम नाही. अरे भाई, अर्ध्याहून जास्त गोष्टी नाही का जे आपण प्रॅक्टिसमध्ये हे करतो, त्या गोष्टी म्हणजे त्या गोष्टीमध्ये त्याचा आपण डेली हे वापर करत असतो. आता मला सांगा, तुम्ही पेशंट आला, तुम्ही पाहता काय करता, दर्शन परीक्षा आहे, नंतर तुम्ही त्याला चेक करता, पाल्पेट करता, आपलं स्टेथो ठेवून आपण तुम्ही चेक करता, बघता तुम्ही, ठीक आहे. तर त्याला पाल्पेशन म्हणतात. पाल्पेशन काय, स्पर्शन. नंतर प्रश्न, आपण हिस्ट्री टेक करतो त्याला म्हणतात प्रश्न. हे काय, हे थेरॉटिकल गोष्टीत काय, या प्रॅक्टिकल गोष्टी नाही जाणवत तुम्हाला. तुम्ही फक्त समजून घ्यायचा प्रयत्न नाही केलेला. तुम्ही प्रयत्न करा, समजून घ्या. आणि असं नाही, हे तर मी एक एक्झाम्पल दिलं तुम्हाला, बाकी पूर्ण पदार्थ विज्ञान असंच आहे. कन्सेप्च्युअल आहे, सर्व गोष्टी तुम्ही एन्जॉय करून शिका. आता वाद येतं, आता वेगवेगळ्या गोष्टी येतात, वेगवेगळ्या जणांचे वेगवेगळे मत येतं, दर्शन येतं. प्रत्येक दर्शनाचं महत्त्व काय, सांख्य दर्शनाने काय केलं, आता सर्वांचं गोष्ट तेच राहते ना. सर्वांचं तर जे आपले सायंटिस्ट येतं त्यांचं पण काय महत्त्व आहे की बा कसं हे चालते. तुम्ही या गोष्टीने विचार केल्यानंतर काय होईल माहिती का, तुम्हाला नाही का पेपर नाही का तुम्हाला रट्टायचं काम नाही पडलं पाहिजे. तुम्ही रीड करत बसाल, लर्न करत बसाल ना, किती लर्न करसाल. आणि जसं जसं, आणि एक गोष्ट हे लक्षात ठेवा की जसं जसं वेळ येतो तसं तसं, म्हणजे आपल्याला समजा तर पेपराचा जसं टाईम कमी होते, 7-8 दिवस राहिले, 9 दिवस राहिले, आता 1-1 दिवस कमी होईल. 2-3 दिवसावर नाही का आणल्या दिवशी तुम्ही लर्न नाही करू शकत. ते त्यासाठी खूप म्हणजे तुम्हाला हे लागते. जे रिलॅक्स राहतात ते लर्न करू शकतात वेळेवर. पण काही काही गोष्टी राहतात की वेळेवर लक्षात ठेवून वेळेवर काम भागून देतात. पण प्रत्येक जणाला ते जमलं असं नाही. जसं जसं टाईम कमी तसं अजून स्ट्रेस वाढायला लागते. स्ट्रेस घेऊ नका, समजायचा प्रयत्न करा. आणि टाईम सफिशियंट टाईम आहे. पेपराच्या मधातला 1-1, 2-2 दिवसामध्ये पण तुम्ही लर्न करून पास करू शकता, पास होऊ शकता. विषय ते नाही. माझं म्हणणं काय, तुमच्याकडे भरपूर टाईम आहे, फक्त टाईम मॅनेज करा. डेलीचं काम डेली कंप्लीट करा. आता हे जे पूर्ण आहे, पूर्ण मी समजून सांगणार नाही आहे तुम्हाला. मी फक्त एकदा फास्टमध्ये तुम्हाला पूर्ण पेजेस पलटून दाखवते हे कसं प्रेझेंट केलेलं आहे. बाकी ते तुम्हालाच बघणं आहे, तुम्हालाच पाहणं आहे. मी वाचून दाखवून फायदा नाही ना त्यात. हे ऑब्झर्व करायच्या गोष्टी. तर तुम्ही जेवढं नोट्समध्ये राहसाल पेपरच्या सोल्युशनमध्ये, तेवढं तुम्हाला बघता येईल. आणि काम पडलं तुम्ही सॉल्व केलाच असेल ना तुम्ही असं नाही की तुम्ही इंटरनलचे पेपर दिले नाही, तुम्ही पण इंटरनलचे पेपर द्यायला येतं. पण त्या पेपरामध्ये पण तुम्हाला कोणी सांगत नाही की बा मार्क सर, आता मार्क तुम्हाला कमी पडले, तुम्ही पण विचारायचा प्रयत्न करत ना की सर यात काय इम्प्रूव्हमेंट करू. तुम्ही पण लिहून बघत ना, तुम्ही सरावून मॉडेल पेपर सॉल्व करून घेत ना. बोर्डाचे जसं सिरियसनेस, बोर्डाच्या जेव्हा 11-12चे बोर्डाचे होते, 10चे बोर्डाचे क्वेश्चन होते, पेपर होते, त्या टाईमला आपण कसं मॉक टेस्ट द्यायचो, सराव परीक्षा द्यायचो, त्यात आपल्या सर्व गोष्टी इम्प्रूव्ह व्हायच्या. तेव्हा आपल्याला काम करायचं. आपण नाही का इंटरनल जे पेपर येतं हे राहतात, सराव पेपर राहतात तुमच्या युनिव्हर्सिटीसाठी. ते पण महत्त्वाचे राहतात, त्याचं पण मार्क राहतात. पण ते तुमचे प्रॅक्टिस करून घेतात ना, पेपर कसं येणार आहे, कसा टेम्परामेंट येणार आहे, तुम्ही त्याला व्यवस्थित घ्या, ठीक आहे. नंतर इथे सृष्टी उत्पत्तीकरण हे त्याचं क्वेश्चन, तर कसं एक्सप्लेन करायचं हे झालं. नंतर परिचय, प्रत्येक याच्यात सामान्य लक्षण याचं सामान्य व विशेष तर्कसंग्रहानुसार. आता हे गोष्ट ऑब्झर्व करा, इथं तर्कसंग्रहानुसार दिलेले आपल्याला. तर्कसंग्रहानुसार नाही का फक्त याच्यात डिफरन्स येते, कारण ते सामान्यामध्ये डिफरन्स येते. सामान्याचे प्रकार 2 सांगितले तर परसामान्य आणि अपरसामान्य. आणि आयुर्वेदानं काय सांगितलेलं तर गुणसामान्य, द्रव्यसामान्य आणि कर्मसामान्य, ठीक आहे. तर तेच विषय, तर तेच गोष्टी. तर त्याचे श्लोक टाकला तर श्लोक कसा लिहायचा, श्लोक अंडरलाईन, श्लोक एक्सप्लेन कसा करायचा, पॉईंट वाईज कसं करायचं, हेडिंग वाईज, ह्या गोष्टी सर्व तुम्ही ऑब्झर्व करा. सामान्य प्रकार तेच सर्व गोष्टी आता कसं मांडायचं, कसं हे गोष्टी करायच्या, कसे प्रेझेंट करायच्या, त्याच गोष्टी तर मी परत SAQ पण पहिला SAQ ते झालं 4. पहिला LAQ वाचला त्यानं, पहिले 4 LAQ पटापट ते चेक करून मार्किंग दे. आणि नंतर नाही का SAQ पहिला SAQ रीड करतात. तर SAQ पण नाही का जे तुम्हाला बेस्ट SAQ येते तो पहिल्यांदा लिहायचा, ठीक आहे. जे चांगले येतात पहिल्यांदा लिहायचे, हे लक्षात ठेवा. आणि बाकी जे थोडेसे कमी येतात ते एंडला लिहायचं, म्हणजे ते नाही का एवढं ध्यान नाही देत. तुमच्या आधीच एवढं इम्प्रेशन बनलेलं राहते की ते शेवटी तुम्ही कंटेंट टाकलं जर नाही. आणि या परिचय आणि निष्कर्ष हे नाही का एकदम इझी, तुम्हाला क्वेश्चनबद्दल तुम्ही टाकू शकता आरामात, तुम्हाला ते गोष्टी एक्सप्लेन करता येतात. हेच गोष्टी येतात, तेच सगळं टॉपिक येतं. तुम्ही व्यवस्थित बघून घेसाल. जास्त व्हिडिओ लंबा करून मी तुम्हाला काही परेशान करणार नाही आहे. तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी सांगायचा प्रयत्न केला मी. मला असं वाटते की तुम्हाला समजलं असेल. काही डाऊट आलं तुम्हाला टेलिग्रामवर तुम्ही विचारू शकता.
आणि पेपराची काळजी करू नका. तुम्हाला सर्व गोष्टी ज्या आवश्यक गोष्टी तर त्या सर्व मी प्रोव्हाइड करत आहे. तुम्हाला सेल्फ सफिशियंट गोष्टी तर सर्व सफिशियंट गोष्टी मी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. पास व्हायसाठी तुम्ही फक्त टेन्शन करू नका. फक्त तुम्ही तुमची मेहनत वाढवा. बाकी दिवस काय केलं असेल काय माहीत नाही. हे 10 दिवस तुमची भूक तहान काय जे गोष्टी असतील बाकी सर्व गोष्टी विसरून जा 10 दिवसासाठी. आणि पेपराच्या टाईममध्ये हे एकदा तुमचे पेपर संपले 9 तारखेपर्यंत, म्हणजे आजची समजा 10 तारीख आहे तर पुढच्या 9 एप्रिलपर्यंत जोवर आपले पेपर संपत नाहीत. प्रॅक्टिकलमध्ये नाही म्हणत मी, प्रॅक्टिकलचे पेपर ते टेन्शन वेगळे आहे, त्याचं नका टेन्शन आत्तापासून घेऊ. थेअरी पेपर होस्तोवर कोणालाच आता टाईम नाही. तुमचे बाकी सर्व गोष्टी दूर करा. झोप करा, काही होत नाही. तुम्ही सगळे म्हणतात झोप गरजेची. पेपराच्या आणल्या दिवशी काही गरज नाही. व्यवस्थित आराम करू. तुम्ही एकदा पेपर देऊन आले तसे पण पेपराच्या टाईममध्ये झोप लागत नाही. तर झोप लागेल नाही ना मग अभ्यास कर ना भाऊ. सर्व गोष्टी आहे. माझं म्हणणं काय सिम्पल गोष्टी आहे की काही रोग येत नाही. आपण का मथारे नाही झालेलो. आपण स्टडी टाईममध्ये खूप जणं नाही का लई स्टडी करतात तरी काही फरक नाही पडत. सध्या तुम्ही 10 दिवस तर करू शकता. डेली करताल तर मग तुमच्या बॉडीवर इफेक्ट पडेल त्याचा. ठीक आहे. तर काही प्रॉब्लेम होत नाही. अभ्यास करा व्यवस्थित. ठीक आहे. काही प्रॉब्लेम आला तर विचारा. भेटू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये संस्कृत वगैरे बाकी सब्जेक्टचं पण प्लॅन करत आहे. जसं होईल तसं पहा. याच्यात मी नाही का रीडिंग करायसाठी नाही आलेलो. हे अर्धा घंटा मी जे सांगितलं तुम्हाला हे नाही का 4 गोष्टी सांगितल्या इम्पॉर्टंट ज्या तुम्हाला पेपरात कामी पडतील प्रेझेंटेशनसाठी. गोष्टी येतात ते ऑब्झर्व करायच्या गोष्टी येतात की कसं लिहिलं काय लिहिलं. बाकी गोष्टी तुम्हाला कंटेंट तर मी ऑलरेडी शिकवेल ना. हे शिकवण्यासाठी बनवतच नाही मी. ठीक आहे. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू.